मनुस्मृतीचं दहन करताना जितेंद्र आव्हाडांकडनं ओघानं हे कृत्य घडलं अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी भाजपचे नेते आशिष शेलार करतात। दोघांच्याही काय प्रतिक्रिया आपण पाहूया। चुकीला माफी नाही एवढं खरं आहे, ती चूक आहेच त्यांची, त्यांनी माफी मागितली आहे आणि सार्वजनिक माफी मागितली आहे। ती जाणून बुजून केलेली चूक मला ते सगळं बघताना दिसत नाही। पण एक बाबासाहेबांच्या विचारांचा आणि मानणारा, आम्ही जसे त्या विचाराला घेऊन आहोत तोच विचार मला नेहमी जितेंद्र आव्हाडांचा दिसलेला आहे। पण झालेली चूक मात्र ती स्पष्ट दिसते आहे। त्यामुळे लोकांच्या मनात काही उद्रेक असेल तर त्यांनी माफी मागितली आहे, पण चूक ही जाणून बुजून झाल्याचं मात्र मला दिसत नाही। आंदोलन मनुस्मृतीच्या विरोधात करताय तो भाग वेगळा, मग त्या पोस्टरवर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याची गरज काय होती? मग लावला तर तो फाडला का? आंदोलन बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधातलं होतं का? जितेंद्र आव्हाड यांचं कृत्य हे बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना आणि विचारांना एका अर्थाने ठेच पोचवणार आहे। हा अपमान आहे, संविधान निर्मात्याचा अपमान आहे आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।